चांगले समालोचक मडवी 3 दिवस सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार। तसंच केबल चालक जिंकला तो म्हणजे दिवा संघाने, दिवा 40+। कृपया पंचांनी सामना पटापट घ्यायचा चालू करायचा आहे। सलामी संघाटी पहिला आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येते ते म्हणजे दिलीप। चांगला ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव घेतलेले आहे। दुसरी धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सक्सेस झालेले आहेत। पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत कलवा संघाने। हॅलो, पुन्हा एकदा 2 धावा घेतलेल्या आहेत। अत्यंत चप्पल गतीने धावा घेतात ते म्हणजे कलवा संघ। 2 चेंडूवर 4 धावा घेतलेले आहेत। ऑफच्या दिशेने मारलेला फटका बंटियाने। थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होताना दिसत आहे। सुंदर टटवलेला फटका, तिथं असलेला क्षेत्ररक्षक विजयाने सुरेख अशी झेल घेतलेला आहे तो म्हणजे बंटी यांचा। आणि बंटी यांना तंबूचा रस्ता दाखवलाय तो म्हणजे गोलंदाज दीपक याने, दिलीप याने। पहिल्या षटकामध्ये कलवा संघाला झटका लागतोय तो म्हणजे जगू। हॅलो, बंटीची जागा घेण्यात आलेले ते म्हणजे जग्गू धराडीचे फलंदाज आहेत ते। त्यांच्याकडून संघाला भरपूर काही अपेक्षा आहेत। पुन्हा लेगच्या दिशेने तटावर मारलेला पटका, चांगला क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल। 1 धाव घेतले दोन्ही फलंदाजांनी। धाव संख्या झालेले आहेत 5, 1 बाद 5 धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे कलवा 40+ संघाच्या।
या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया लेफ्ट हँड फलंदाज मैदानामध्ये 12 प्लेयर्स. चांगलाच ऑफच्या दिशेने मारलेला पटाका गलीमध्ये एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेतात का बघूया. एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 6. एक बाद 6 धावा झालेल्या आहेत. पहिली अतिशय चांगली शेवटचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. सुंदर टटावून मारलेला लेगच्या दिशेने आणि हा झेल सुटलेला आहे. भरपूर प्रयत्न केला होता. थोडासा हे झालं आणि 2 धावा फलंदाजांनी धावून घेतलेल्या आहेत. धावसंख्या होते 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या झालेली 1 बाद 8. कलवा 40+ संघाच्या बंट्या सॉरी क्रिचवर आहेत ते म्हणजे अतुल आणि जगू. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अतुल. उत्तम स्वतःचा पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे उत्तम. डिक्लेअरच्या घरामध्ये एक धाव घेतलेले घोषित आहे. धाव संख्येमध्ये वाढ होते. धाव संख्या झालेली आहे 9. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाजाचा या षटकात 2 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा तटावून मारला फटका बघूया. सुरेख असा झेल म्हणावा लागेल. टिपला तो म्हणजे बेलापूर क्षेत्ररक्षकाने आणि दुसरा झटका लागतो तो म्हणजे 40+ कलवा संघाला. संत गतीने धाव संख्या चालू आहे ती म्हणजे कलवा संघाची. दुसरा झटका लागतो तो म्हणजे कलवा संघाला. बॅट्समनचं नाव जयेश.
हॅलो. नकारात्मक चेंडू. पुन्हा तटावर मारला फटका बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल निलेशाचं. हॅलो. धावसंख्या किती झाले? धावसंख्या झालेली 11. 2 बाद 11. पुन्हा तटावर मारल्या त्या दिशेने फटका बघूया. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावाचे घेण्यापर्यंत दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. 2 धाव घेतल्या या चेंडूवर. धावसंख्या झालेली आहे 13. सुंदर चेंडू तीर्थलाचित झालेला आहे तो म्हणजे. सॉरी धावसंख्या झालेल्या आहेत 3 बाद 14. 3 बाद 14. बॅट्समन नेम्स शत्रू विशाल. तिसरा झटका लागतो तो म्हणजे 14. तलवा 40+ संघाची धावसंख्या झालेली आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे. निलेश म्हात्रे. एक धाव घेतलेले पूर्ण केलेले. एक धावसंख्या झालेल्या आहेत. विशाल. विशाल डिक्लेअरच्या घरामध्ये एक धावसंख्यामध्ये वाढ होते. धावसंख्या 16. 3 बाद 16. सुंदर तटावर मारला फटका. गॅप मध्ये 4 चौकार मारलेला आहे तो म्हणजे. विशाल यानं थोडीशी आता कुठं धावायला धावसंख्येला गती येत चाललेले. धावसंख्या झालेली 20. तीन चेंडू 20 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा तसाच तटावर मारला फटका. एक धाव झालेले. धावसंख्या झाले 21. या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
पुन्हा वापच्या दिशेने मारल्या फटका बघूया. एक धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया. दुसरी धाव पण घेतलेली आहे. धाव संख्येमध्ये वाढ होतोय. धाव संख्या झालेली आहे 23. शेवटचा चेंडू या षटकातला. सुरेख कसाचा फटका आणि मिस फिल्डिंग झालेले. चौकार झालेला आहे. धाव संख्येमध्ये 4 वाढ होते. धाव संख्या झालेली आहेत 27. आता कुठं थोडीशी धाव संख्येला आकार येताना दिसतोय. या षटकामध्ये 13 धावा दिलेल्या आहेत निलेश याने. बघूया शेवटचं षटक घेऊन कोण येते ते म्हणजे विकास. स्वतःचा पहिला आणि संघाचा 4थं षटक हाणामारीचं षटक घेऊन येते तो म्हणजे विकास. बघूया या षटकामध्ये कलवा संघ किती धावा ठोकतोय ते. धाव संख्या दिली आहे 3 षटका अखेरीस 3 बाद 27. विशाल सामना करतील. पुन्हा टटावून मारला फटका आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगल्या तऱ्हेने पकडलाय तो झेल. म्हणजे प्रतीक नवीन बॅट्समन्स. प्रतीक ओके. बघूया या षटकातला पुन्हा एकदा एक धाव घेतलेली आहे. धाव संख्येमध्ये वाढ होते. धाव संख्या झालेले आहेत 28. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुन्हा मस्त मारला फटका बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि हा धावची बाद झालेला आहे तो म्हणजे जग्गू. धाव संख्या झालेली 29. रोशन जग्गू यांची जागा घेण्यात आली ते म्हणजे रोशन. शेवटचे 3
3 चेंडू शिल्लक आहेत. फारच सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे बेलापूर संघाने जखून ठेवलेला आहे ते म्हणजे कलवा संघाला. कलवा संघ हा बलाढ्य संघ असल्यामुळे त्यांना फारच जखून ठेवलेला आहे बेलापूरच्या गोलंदाजाने. नकारात्मक चेंडू, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 30. पुन्हा स्टेट डिसिजन मारला फटका. दोन्ही क्षेत्ररक्षण धावतात. स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन्स. 34 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल. नकारात्मक चेंडू, व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा झालेल्या आहेत. 2 धावा डिक्लेअर आणि व्हाईट. पुन्हा एक तटावून मारलेला लेगच्या दिशेने फटका. दुसरी धाव घेण्याच्या पर्यंत दुसरी धाव पण घेतलेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. आणि धाव संख्येमध्ये थोडीशी गती येताना दिसत आहे ती म्हणजे कलवा संघाची. 38 धावा झालेल्या आहेत. पुन्हा तसाच मारलेला फटका. बघूया, फार सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउट बाद झालेला आहे. धावचीत बाद झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे 39. 40 धावा करायच्या आहेत त्या म्हणजे बेलापूर संघाला. चिकन का बोलायला चिकन हा का 80 दिली तुझी.
सलामीची जोडी मैदानात उतरते. प्रकाश आणि विकास. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज कळवा संघाकडून. पहिला षटक घेऊन शेखर मडवी. फिल्डिंग जर आपण पाहिली कळवा संघाची, सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला 2 फिल्डर, ऑन साईडला 2 फिल्डर आणि सर्कलच्या बाहेर ऑन साईडला एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑन. 3 फिल्डर ऑन साईडला आणि ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ आणि एक डीप पॉईंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर यांच्यामध्ये फिल्डर आहे. विकेट किपर एकदम जवळ आहे यष्टांच्या उभा. स्ट्राईक वरती प्रकाश, नॉन स्ट्राईक वरती विकास. सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर ऑफ साईडला पॉईंट वरती आणि एक कव्हर क्षेत्रामध्ये. ऑन साईडला एक स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट. पहिला चेंडू शेखरचा. यावेळेस सुरुवात केली आहे यॉर्करने. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो येतोय परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाहीत. एका धावेने धावसंख्येला सुरुवात होते. आपलं खातं उघडलं फलंदाज प्रकाशने. बिनबाद 1 अशी धावसंख्या. टार्गेट आहे 40 धावांचं. निर्धारित 4 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी गाठून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे तो बेलापूर संघाला. आता मात्र स्ट्राईकवरती विकास. यावेळेस पुन्हा एकदा बुंद्यात टाकलेला चेंडू. लागोपाठ 2 यॉर्कर टाकलेत. यावेळेस मात्र चेंडू गेला तो शॉर्ट स्कोर लागला. धाव घेण्याची संधी नाही आहे. निर्धाव चेंडू. धाव संख्या बिनबाद 1. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा काढायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि सुरुवातीपासून जर पिछाडीवर राहिला जर वेलापूर 11 संघ तर नंतर मात्र खूप कठीण होऊन जाईल वेलापूर संघाला. बघूया. शेखर आतापर्यंत 2 चांगले चेंडू टाकलेत. फुलटॉस. खराब चेंडूचा समाचार परंतु इथे मात्र चेंडू गेला सो लॉंग ऑनला फिल्डरच्या हातामध्ये आणि पहिला गडी बाद होतोय. विकास तंबूत परततोय. चेंडू निश्चितच खराब होता परंतु त्याचा अपेक्षित फायदा उठवला नाही. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढं टायमिंग जमलं नाही या शॉटमध्ये. चेंडू लॉंग ऑनला गेला आणि तिथे फिल्डर उभा होता त्याने मात्र सुरेख झेल बघडला. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या. चला बॅट्समॅन लवकर या लवकर या बॅट्समॅन धावत या. व्हेरी गुड. चाळीस धावांचं टार्गेट 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. आतापर्यंत पहिल्या ओव्हरचे 3 चेंडू झालेत. 1 गडी बाद करण्यात यश मिळाले ते शेखर मडवीला आणि धाव फक्त 1च दिली आहे. शेखरने पहिले 2 चेंडू यॉर्कर टाकले. त्यानंतर 3रा चेंडू टाकला तो फुलटॉस आणि या फुलटॉसवरती बळी मिळाला तो शेखरला. स्ट्राईकवरती येतोय फलंदाज निलेश. बघूया कशा प्रकारे सामना करतोय. पूर्णपणे मदार असेल ती निलेशवरती बेलापूर संघाची. 1 डाऊनचा फलंदाज. यावेळेस चेंडूला फ्लाईट दिली होती परंतु थोडंसं गती परिवर्तन दिसलं. गती कमी केली होती चेंडूमध्ये. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग आतापर्यंत गोलंदाज शेखरची. अचूक टप्प्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू. यावेळेस लेग स्टंपवरचा चेंडू. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला तो शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये.
एक धाव डिक्लेअर मध्ये जाते आणि एका धावेने धावसंख्या 2 वर पोहोचते. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एक चोरटी धाव घेतली जाते आणि ओव्हर संपलेली आहे. माफ करा, एकच चेंडू शिल्लक होता. प्रवीण येतोय षटक क्रमांक 2 घेऊन. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या 3, धावा 3 झाल्यात. एक गडी बाद झालाय. एक गडी बाद 3 अशी धावसंख्या. हा चेंडू चांगला फटका इथे कव्हर ड्राइव्ह पळायला मिळते. चांगलं टायमिंग या शॉटमध्ये आहे. एक धाव निश्चित मिळणार आहे. दुसरी धाव मात्र रिस्की असेल. थ्रो येतो गोलंदाजाच्या हातामध्ये आणि बाद होतो फलंदाज. निश्चितच घाई करताना दिसला फलंदाज. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला. धाव संख्या 4 वर पोहोचते. 2 गडी बाद 4. नवीन बॅटर येतोय श्रीकांत. स्ट्राईकवर मात्र निलेश आहे. बघूया, 40 धावांचं टार्गेट आहे आणि आक्रमण करावं लागेल ते बेलापूर संघाला. चांगले मोठे फटके पाहिजेत, चौकार षटकार पाहिजेत, अन्यथा पूर्णपणे कळवा संघ. यावेळेस हुक केल्या चेंडूला चांगला फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळणार आहे. एका धावेने स्कोर वाढतोय. 5 वर जाऊन पोहोचतोय स्कोर. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. प्रवीण चांगली गोलंदाजी करताना दिसतोय अजूनपर्यंत. पुन्हा निलेश तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडू ड्राईव्ह केलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगले येत आहेत ते कळवा संघाचे. अचूक थ्रो थेट बॉलरच्या हातामध्ये. एका धावेने स्कोर वाढतोय. 6 वर पोहोचतोय. 6 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या. 40 धावांचा पाठलाग करताना 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बेलापूर 11 संघ. सुरू असलेला सामना बेलापूर 11 विरुद्ध कळवा. प्रवीण पुढचा चेंडू घेऊन आपला बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्राईक वरती श्रीकांत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. गोंद्यात टाकलेला चेंडू खणून काढला. चेंडू जातोय तो लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. थ्रो मात्र अचूक आहेत कळवा संघाचे. चांगली प्रॅक्टिस दिसते या संघाची. परंतु प्रवीणचं कौतुक करावं लागेल. अचूक गोलंदाजी, टिच्चून मारा करतोय प्रवीण. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावसंख्या 7. यावेळेस मात्र चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू आहे. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. साईड स्क्रीन वरती आदळतोय आणि हा चौकार. धावसंख्या 11 वर नेऊन ठेवली या चौकाराने. पहिला चौकार या इनिंगचा.
आणि आता मात्र हा शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो, चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो इथे. डिबिस्टा कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते, चांगला थ्रो येतोय, एका धावेवरती रोखलोय. आणि याबरोबरच हे दुसरं षटक संपलं. 2 षटकांच्या खेळी धावसंख्या 12. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 28 धावा. आता मात्र आव्हान कठीण होऊन बसलंय ते बेलापूर 11 संघासाठी. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला आणि या 2 षटकांच्या खेळावरती वर्चस्व दिसतंय ते कळवा संघाचं. बॉलर्स नेम. बॉलर कोण आहे? वसंत, रोशन. ओके. षटक क्रमांक 3 घेऊन रोशन. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. फिल्डिंग या षटकामध्ये 1 पॉईंट, 1 कव्हर पॉईंट, एक मिड ऑफ च्या दिशेने फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आणि एक सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला स्क्वेअर लेगला. यावेळेस चेंडू काढलाय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून, चेंडू जातोय सीमारेषे दिशेने, चांगला फटका पाहायला होतो, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, हात. 4 धावांनी धावसंख्या वाढवतोय, धावसंख्या पोहोचते ती 16 वर. आता मात्र 11 चेंडू आणि अजून 24 धावांची आवश्यकता. 24 रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. 11 चेंडू 24 धावा. बघूया, आक्रमण सुरू केलंय, ज्याची गरज आहे ती बेलापूर 11 संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची हिट लागली, बघूया झेल होतो का? झेल होत नाही, चेंडू जातोय तो सेकंड स्लिपला. डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळेल, एका धावेने स्कोअर पोहोचतोय तो 17 वरती 17. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 23 धावा. 10 गेंदे और 23 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए बेलापुर 11 टीम के लिए. यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, उंची दिलेला चेंडू आणि धीम्या गतीचा चेंडू पूर्णपणे बीट करून गेला फलंदाज निलेशला आणि धाव मात्र होत नाही. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावा पाहिजेत. यावेळेस स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंपिंगचा प्रयत्न होतोय, बाद होतोय फलंदाज निलेश. आता मात्र 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल आणि 23 धावा अशी असं समीकरण इथे पाहायला मिळतंय. बेलापूर 11 संघासमोर मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार खेचावे लागतील सामना जिंकण्यासाठी बेलापूर 11 संघाला. परंतु गोलंदाज मात्र अचूक गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक केलं चौकार लागल्यानंतर गोलंदाज रोशनने.
पुन्हा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय पुन्हा एकदा यष्टीजीत. गणेश अजून एक हादरा बसतोय तो बेलापूर 11 संघाला. आता मात्र 7 चेंडू 23 धावा. 23 फ्रॉम 7 बॉल्स. नवीन फलंदाज विजय येतोय. बघूया अजूनही आव्हान जिवंत ठेवावं लागेल बेलापूर 11 संघाला. एखादा मोठा फटका लागला या शेवटच्या चेंडूवरती तर निश्चितच पुढच्या षटकामध्ये आव्हान थोडंसं सोपं होईल. परंतु गोलंदाज रोशन मात्र अचूक गोलंदाजी करतोय. सात चेंडू 23 धावा. लास्ट बॉल. पुढे सरसावलाय. फुलटॉस घेतलाय. चेंडू फिरकावलाय आणि झेल सुटलाय डीप स्क्वेअर सीमारेषेवरती. या दरम्यान 2 धावा धावून काढल्यात. षटक संपलं. धावसंख्या झाली 19 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 21 रिक्वायर्ड फ्रॉम 6 बॉल्स. बघूया शेवटचा षटक घेऊन कर्णधार कोणाला आणतोय. प्रतीक येतोय शेवटचं महत्वाचं षटक टाकण्यासाठी. 6 गेंदे और 21 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए बेलापुर 11 टीम के सामने. दिवा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आपण. या लवकर. दिवा संघाचा कॅप्टन टॉस साठी या. 6 गेंदे 21 रन. स्ट्राइक पर बल्लेबाज श्रीकांत. पहली गेंद. ये गेंद पुल किया इस गेंद को. गेंद हवा में काउ कॉर्नर तक. 2 फील्डर गेंद के नीचे लेकिन गेंद जाते हुए बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन का इशारा अंपायर का. 4 रन के साथ स्कोर को पहुंचा दिया 23 पर. अब चाहिए जीतने के लिए 17 रन. 5 गेंदे और 17 रनों की आवश्यकता. अच्छी शुरुआत इस ओवर की. चौका लगा करके यहां पर बल्लेबाज श्रीकांत ने. अब देखना होगा प्रतीक किस तरह की गेंद डालते हैं. क्या कमबैक कर पाएंगे यहां पर प्रतीक या फिर प्रेशर अंडर प्रेशर यहां पर गेंदबाजी करेंगे श्रीकांत. बल्लेबाज श्रीकांत अच्छे मनोबल के साथ खेलते हुए. अभी भी 5 गेंदें बची है. 17 रन चाहिए मैच को जीतने के लिए. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाहते हैं गेंदबाज. डीप पॉइंट की तरफ जो फील्डर था उसे लाया गया है अब डीप एक्स्ट्रा कवर और वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ देखना होगा. वाइडिश लॉन्ग ऑफ पर फील्डर जा रहा है यहाँ पर और बाकी 3 फील्डर ऑफ साइड में सर्कल में पूरा क्षेत्र ऑफ साइड में खाली है. अगर ये 3 फील्डर को यहाँ पर 4 फील्डर लगाए गए. चारों के चारों फील्डर ऑफ साइड में लगाए गए. फिर एक बार फुल टॉस गेंद के उठाकर खेला है. इस बार सीधा हाथों में काउ कॉर्नर में और एक विकेट और गिरता हुआ बेलापुर 11 टीम का. श्रीकांत आउट. अब 4 गेंदे और 17 रन. आमचे महापे संघाचे अशोक पाटील जी आलेले आहेत त्यांचं इथे वनमंत्री चषक 2025 मध्ये या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नए बल्लेबाज किरण. चलिए बल्लेबाज जल्दी आइए. चार गेंदे बची है. 4 गेंदे और चाहिए जीतने के लिए. अभी भी 17 रन. 17 रिक्वायर फ्रॉम 4 बॉल्स.
यहाँ पर नॉन स्ट्राइकर के बल्लेबाज विजय, नए बल्लेबाज जो आए हैं किरण, उन्हें कुछ समझाते हुए देखना होगा। 4 गेंदे 17 रन। ये गेंद पुल किया इस गेंद को, अच्छा शॉट, गेंद हवा में, लेकिन वहां पर फील्डर मौजूद, कैच छूटा और बल्लेबाज को जीवनदान मिलता हुआ, 1 रन भी मिलता हुआ। लेकिन अगर ये शॉट अगर थोड़ा दूर जाता तो बिल्कुल यहाँ पर छक्का हो सकता था, 6 रन के लिए जाता था। लेकिन अब 3 गेंदें बची है, चाहिए 16 रन। 3 गेंदों में 16 रन चाहिए, मुश्किल है जरूर है लेकिन नामुमकिन नहीं। गेंदबाज प्रतीक फिर एक बार बॉलिंग मार्क पर, इस बार उठाकर खेला है पहली गेंद और स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए। अब यहां पर मैच में ट्विस्ट आता हुआ, रोमांच आता हुआ। अब चाहिए 2 गेंदों में 10 रन, 2 गेंदे 10 रन, 1 छक्का और 1 चौका। देखना होगा यहां पर गेंदबाज प्रतीक फिर एक बार पुल किया, इस बार 4 रन होंगे या नहीं होंगे, देखना होगा। अंपायर का इशारा आता है 4 रन का और अभी भी मैच जिंदा यहां पर। 1 गेंद बची है, 6 रन चाहिए, 1 गेंद 6 रन। अब ये गेंद दबा होगा गेंदबाज पर, क्योंकि लगातार 2 गेंदों पर बड़े शॉट खेले। आखिरी गेंद, ये फ्लाइटेड गेंद थी लेकिन बल्ले पर बीचों बीच नहीं आई और यहाँ पर बल्लेबाज हताश। लेकिन अच्छा प्रयास, तारीफ करनी होगी बेलापुर 11 के इस बल्लेबाज की, विजय की, जिनका नाम है विजय, लेकिन अपनी टीम को विजय दिलाने में थोड़ा सा नाकामयाब हुए। कोशिश बहुत अच्छी की, अभिनंदन यहाँ पर कड़वा टीम का और हार्ड लक टू बेलापुर 11।